ये थाम गए। मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग, वेलकम टू अवर चॅनल। तर आता वाजलेत सकाळचे 7 वाजलेत आणि आमचा वेद अजून झोपलाय। वेद ओय हे बायला लव बाईट दिले बघा, तिकडे दाखव ना। बा ओय गुड मॉर्निंग बोल ना। वेलकम टू अवर ब्लॉग बोल ना, उठ ना, जोरात बोल। वेलकम टू माय ब्लॉग। जादू जादू तुम्हें क्या चाहिए? धूप? हाँ किधर जा रही है? ट्यूशन। आंघोळ तर केली का खरं? आई या बघ, रेनकोट घालून सोफ्यावर बसला आई। आमचा सोफा घाण झाला तर, आमचा सोफा घाण झाला तर मी सोडून आलो असतो क्लासला। नाही क्लासला मला बोलवलं पण जायचं झालं बिझनेस रेनकोट नाही बरोबर एक। तर गाइस फायनली आपण रेडी झालोय आणि रेडी होऊन चाललोय मुंबईला। काय थांब तुझ्या सोडून मुंबईला चाललोय। आदित्य मी आम्ही दोघं गणपतीची शॉपिंग करायला। यो बघा अपना गोलगप्पा। ए चल रहे ऊपर तक, मेरे को छोड़ दे। मेरे यूट्यूब अकाउंट है, यूट्यूब चैनल है तुषार क्षीरसागर ब्लॉग। सब्सक्राइब कर देना घर पे जाके, ठीक है? और स्कूल में भी बता देना बच्चे लोग को। तो शाम तक अगर 15 सब्सक्राइबर हो गए ना, तेरे को चाइनीज खिलाऊंगा। चल अरे सीट तरी पूछ, काय बोलतो? हां ब्लॉग काढतोय मी, ब्लॉग यूट्यूबला जाशील तर। काय आम्ही इथं गाडी लावली, काय बोलतो? हां स्टेटसवर बघतो, सबस्क्राईब कर। इथं गाडी लावली आहे स्टेशनला, आपला रिक्षा स्टँड आहे लोडाचा। हे बघा इथं दत्ता माळेकर मामा, नंदू नाही प्रमोद, हे ह्यांना काय ओळखत नाही मी एवढं, पण हे आपले माणसं आहेत। हे बघा रवी जाधव, तो संतोष मामा। एवढा महाग असेल, भर पावसात आम्ही चाललोय मुंबईला। एक तर रेड अलर्ट दिलाय आणि आम्ही आधीच भिजलोय। हे बघा ब्लॉग बघतोय बघा, आम्ही आधीच भिजलोय। रेनकोट घालून, पॅन्ट नाही घातली, फक्त वरचा शर्ट घालून चाललोय दोघं पण। कसा दिसत नाही भाई, 40,000 रुपये उगाच दिलेत का? क्या है ना, एक पाटल में ही आमची एक ट्रेन थांबली आहे, पुढे ही थांबली आहे आणि आपल्या पुढे पण अजून एक थांबली आहे। आणि सेम मागे तसं मागे एक एक्सप्रेस थांबली आहे, आपल्या मागेही एक लोकल आहे आणि ती तर दलिंदर आपल्या मागे मागेच येते। हे बघा आता चिपकतेच येऊन। ये थांब गए। येऊ दे येऊ दे येऊ दे, हात दाखव त्याला। मी या दलिद्राला बोललो होतो आज नको जायला, उद्या परवा जाऊ, हे ऐकत नाही। हे अप्पर डिपर मारतोय गाइस। तब्बल 1 तासापासून ही गाडी आमच्या पुढे मागे चालते। मी 3 जणांना मागे बाय बाय बोललेलो, आमची लोकल पुढे निघाली म्हणून मी एक्सप्रेसवाले जे उभे होते त्यांना बाय बाय बोललो। आता ते जवळ आले की मला परत ते बाय बाय बोलणार, स्वतःहून बोलणार। मी दिसलो की ते लगेच हात दाखवणार। थांबा जरा, अजून एक आला।
आम्ही फास्ट ट्रेन पकडून आलोय आणि सायनला थांबली. हे दादर वा ट्रेनच्या अख्ख्या पटऱ्या झाकल्या गेलेल्या आहेत. हा बिचारा चाललाय बनारस चाललाय. याची ट्रेन आज किती 1:30ची ट्रेन आहे. अजून आम्ही इथंच आहे. 1:30 वाजायला आलाय. 10 मिनिटं बाकी 1:30 वाजायला. हे घ्या 1:40 झाले भाई. गया ट्रेन गया हो गया 1:40 हो गया. इसी रुक से जाएगा नहीं लेकिन वो जाते वक्त रुकेगा नहीं. जाते वक्त नहीं रुकेगा. अरे सब गाड़ी रुक रहा है तो अभी रुकेगा बस तुमसे चल जाएगा. लगा घेऊन आले संपला मग विषय तिथं. काय नाही ना मी घरीच गेलतो. नाही बाबा दादर स्टेशनला पाणी बघ. हा बघ फोन करून बघ. सगळेजण दादरला उतरून परत घरी चालले. गाईज फायनली आम्ही पोचलो इथं स्टेशनला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. 2 तास लागले आम्हाला डोंबिवलीवरनं इकडे यायला. आता परत इकडनं मस्जिद बंदरला जायचंय. 2 तास जास्त. एकतर पाऊस काय थांबत नाहीये. परत नाही येणार बाई पावसात. मी पहिले पण एकदा मी आणि चिराग म्हणून एक शाळेतला मित्र आहे. आम्ही दोघं गेलतो NCC युनिटला. कॅम्पला जायचं होतं म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जायचं होतं NCC युनिटमध्ये. तेव्हा पण आमच्यासोबत असं झालं. जाताना जी ट्रेन थांबली 2 तास तिकडे. शेवटी आम्हाला त्या तिकडच्या लोकलनी बिस्किट वगैरे आणून दिलेले. तर गाईज आम्ही आलो आहे मार्केटपाशी. आणि मला माहित नाही कुठे मार्केट काय आहे. आम्हाला माहिती तर नाही मार्केट कुठे आहे. पण तरी आम्ही माज म्हणून आलो आहे. चल रोड क्रॉस कर. हे बघा इकडे बॅगा बुगा सगळे भेटतात. बुगा नाही भेटत. हां बुगा नाही भेटत बॅगाच भेटतात. सगळ्यात पहिली गोष्ट तर भूक लागली भयंकर. हो थँक्यू. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. बोललो असतो आता पण लय मारे ना लय. ते तुझ्या नादात मला मम्मी शिवाय घालायला लागली. मम्मी पण बोललेली आता नको जाऊ पाऊस आहे. पण मी नाही माझं मग बोललो होतो. काय आता आम्ही आलोय कुठेतरी खायला. हॉटेलचं नाव काय बादशाहमध्ये खायला आलोय. भूक लागली भयंकर. फालुदा आहे का हॉटेल आहे. फालुदा नको भाई. आपण जेवण करायला आलोय. घे काहीतरी. भूक लागली जाम भयंकर भूक लागली. घरातनं नाश्ता करून सुद्धा इथं आलोय. आणि आता किती वाजले 2-3 वाजायला आले. बघ टाइम बघ. हा 102ला आपण स्टेशनला. गाईज आंबे खरे हे खरे आहेत रे. काढू शकतो का. खाणी गेली. हे काय हे बघ ना इथनं रबरनी लटकवले ती. खरेत आंबे.
आम्ही पावभाजी ऑर्डर केली आहे. ते फालुदा सांगतोय का? भूक लागली आहे. कधी स्नॅप काढायचा तू? स्नॅप लवर. काय तिकडं चुना कसा लावतात बघा. एवढे टिचभर पाव दिले. टिचभर पाव. एवढ्या पावमध्ये काय होणार आहे आमचं? गाईस फालुदा. आपली स्वतःची फालुदाची गाडी आहे तरी आपण इथे येऊन फालुदा खातोय. तर आता आपण ट्राय करून बघू. हे काय आहे? कप बशी गाईस, कप बशी. ही कुल्फी आहे काही? गाईस याच्यापेक्षा भारी ना आपल्या गाडीवर भेटते. पानचट आहे. दुधातलं पण चव नाही, काय नाही. गोड नाही, काय नाही. आईस्क्रीमला पण चव नाही इकडच्या. फक्त हॉटेल दाखवायला, दिखावा आहे. कसं आहे? गाडीवरची भारी आहे का नाही? फालुदा खायचा असेल श्रीनाथ आईस्क्रीमला जाऊ शकता. एक आहे लोडाला छत्रपती शिवाजी महाराज चौक. दुसरा आहे आपला पेंढरकरच्या इथं शिवाजी महाराज चौकात. एक आहे 90 फीटला. आपल्या 3 गाड्या आहेत. अजून एक असते ती कुठं असते माहीत नाही पण असते. 4 गाड्या आहेत. तिघांपैकी कुठले ह्याला व्हिजिट करा. मस्त फालुदा भेटेल मला. माझं नाव सांगा. माझं नाव नका सांगू, मग नाही भेटणार. आम्ही काय काय घेतलेला? फालुदा 2 आणि 2 पावभाजी. बिल किती आलंय बघा. ₹800. 420चे 2 फालुदा. आलो आरामसे ओनली कॅश पेमेंट. आपल्याकडे कॅश. मी त्याला बोलूनच बघ काही. आपल्याकडे कॅश. तो बोलला आतमध्ये या. बोलेल आतमध्ये गेल्यावर खातो भांडी. त्यालाच घासायला लावायची. त्याला बोलायचं तुला बोललेलो आम्ही. चल. कामासाठी आम्ही आलो होतो. तो काम तर झाला नाही कारण की आणि आम्हाला आता निघावं लागेल कारण की आता पाऊस चालू आहे. आणि जर का मेगा ब्लॉक लावला म्हणजे ट्रेन थांबल्या तर मग आम्हाला घरी जाता येणार नाही. आणि मला शिव्यावर शिव्या ऐकावे लागणार कारण की आई नको जावं बोलत होती. आज पाऊस चालू आहे पण मी ऐकलं नाही. मी शांतपणा करत निघालो आणि आता आईचा येस येस ओके. ये भाई कुत्रा वो लॅब भारी भारी आहे पण वास किती आणतोय. काय काय बदकाला खाल्लाय का तू? काहीच फक्त नावासाठी प्रॉफिट मार्केट आहे. तर काहीच नाही आहे. हाय तेवढं सेम रेट आहे. आपल्या इथल्यापेक्षा थोडं महाग आहे उलटं. जर का तुम्ही मम्मी असं म्हणजे भावतोल करणाऱ्यांसोबत आले तर वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला चांगला भाव भेटतो. तिथे पण तेवढेच होते. अरे सेम रेट आहे. कोण देणार तुला 4,000चा कुत्रा 2,000मध्ये? काय आता आम्ही चाललोय बोगद्यातून आणि या ह्याच्यात हेलिकॉप्टर या ह्याच्यातून लय गुदमरल्यासारखं होतं माहिती आहे. श्वास गुदमरल्यासारखं होतं भाई या गल्लीत जाम.
तो पण असतं हे बघ इथं फायटर जेटचं इंजिन लावलं आहे. आता आम्ही आलो आहे मुंबईचा फेमस वडापाव खायला. आधी कुठे गेला? तर आता आम्ही निघालो आहे गाईज. आणि हा जो वडापाव खाल्ला तो पण पानसट होता. ते रीलमध्ये बघून बघून वडापाव खायला जातो आणि आता मूड खराब होतो. आता ही ट्रेन आहे डोंबिवलीची डायरेक्ट, पण स्लो आहे. आता स्लो तर स्लो आडले हरी गाडवाचे पाय तरी. ही जर का मला 9 वाजेपर्यंत घरात नाही सोडला, माझा आज घरी असा आई चाकूनी कापल मला, चाकूनी. फायनली मी घरी पोचलोय आणि आईने कोथिंबीर आणायला सांगितलेली, ती कोथिंबीर पण घेतली. तर गाईज आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दिवसभर पावसात भिजल्यामुळे मला सर्दी थंडी झाली, म्हणजे ताप भरल्यासारखं वाटतंय. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.